Hello students, today we are going to see what is a circuit. What is a electric circuit? नमस्कार मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे नेमकं काय ते आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. Learning points in this video are: first one, state what a circuit is and why we use a circuit diagram. पहिला मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर सर्किट म्हणजे काय आणि सर्किट डायग्राम काढणं का गरजेचं असतं. नेम a number of electrical component and draw their symbol. वेगवेगळ्या प्रकारचे जे इलेक्ट्रिकल सर्किटचे कंपोनंट आहेत त्यांच्यासाठी कोणतं सिम्बॉल वापरतात ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थर्ड पॉइंट काय पाहणार आहोत, कंपेअर करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, करंट काय असतं आणि पोटेन्शियल डिफरन्स काय असतं ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, फर्स्ट पॉइंट, circuit definition. We use electricity for so many different things, like turning on light. For electricity to flow, everything must be connected in a big ring. For electricity to flow, everything must be connected in big ring. This is called a circuit. म्हणजे काय मित्रांनो, इलेक्ट्रिसिटी आपण जी आपल्या घरामध्ये वापरतो, कोणतेही उपकरण कोणतेही वस्तू आपण चालवताना जी इलेक्ट्रिसिटी वापरतो, उदाहरणार्थ आपण लॅपटॉप चालवतो, टीव्ही चालवतो, तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहेत इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट ते चालवण्याकरता इलेक्ट्रिसिटी लागते, बरोबर. तर इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय तर असा एक फ्लो तयार होतो, म्हणजे एक रिंग तयार होते, एक सायकल तयार होतं की ज्यामधून इलेक्ट्रिक करंट पूर्णपणे रोटेट होतं. त्या रिंगलाच इलेक्ट्रिक सर्किट असं म्हणतात. म्हणजे द रिंग विच फॉर्म बाय द फ्लो ऑफ करंट is known as electric circuit in a simple language. Next, circuit diagrams. As shown in figure, circuit diagrams are drawn to make things easier. We draw circuit using a simple diagrams called a circuit diagram. This ring of instrument and component of the circuit together can be drawn in a diagram which is called a circuit diagram. Then we can clearly see which component make up the circuit. The wires are drawn as a straight line. The lines we can see in figure is nothing but wire. मित्रांनो, सर्किट डायग्राम ड्रॉ करण्यासाठी काही विशिष्ट सिम्बॉल हे विशिष्ट कंपोनंट साठी वापरले जातात. म्हणजे जर बॅटरीसाठी प्लस आणि मायनस साइन असणारा एक उभी रेष, एक मोठी उभी रेष, त्याच्या शेजारी एक छोटी उभी रेष, हे सेलसाठी म्हणजे इलेक्ट्रिसिटी सोर्स साठी वापरलं जातं. अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपोनंटच्या साठी वेगवेगळं सिम्बॉल सर्किट डायग्राम मध्ये वापरलं जातं आणि सर्किटची एक डायग्राम तयार केली जाते. ठीक आहे, हे इझी रिप्रेझेंटेशन करून आपण सर्किटचा अभ्यास करू शकतो. या ठिकाणी आपण आता सर्किट कंपोनंट्स आणि त्यासाठी वापरले जाणारे सिम्बॉल पाहणार आहोत. सर्किट कंपोनंट्स अँड देअर सिम्बॉल्स. फॉर बल्ब्स, द सर्कल and the cross in that circle, this symbol can be used. Second, for cell, two vertical lines, one is slightly bigger and one is smaller. This represent cell. When cells are two or more cells are arranged in a series, that is called as battery. Then switch we can say by this symbol. Then voltmeter, the circle, and in that V we can show for voltmeter. Ammeter, in a circle, in that circle we can write A, which is shown ammeter. The instrument ammeter used for measuring current, and voltmeter is used to measure voltage, that is potential difference, that we are going to see next.
बघा, बल्ब, सेल, बॅटरी, स्विच, व्होल्टमीटर आणि ॲमीटर यासाठी असे वेगवेगळे सिम्बॉल या ठिकाणी दिलेले आहेत. बल्बसाठी दिलाय सेल, दोन किंवा दोन पेक्षा जास्त सेल्स एकत्र करून जे तयार होतं ते बॅटरी असतं. त्यानंतर स्विच म्हणजे सर्किट ऑन किंवा ऑफ करण्यासाठी जे स्विच वापरलं जातं त्यासाठी पण एक सिम्बॉल आहे. व्होल्टमीटर आणि ॲमीटर त्यासाठी पण हा प्रकारे इथे सिम्बॉल दिलेला आहे. पुढचे सर्किट कंपोनंट आहेत रेझिस्टर, फ्यूज, मोटर, डायोड, एलईडी आणि इंडक्टर. Next we are going to see what is difference between cells and batteries. These both are not the same. The normal difference in that cells provide energy to many appliances. Cells come in lot of different shape and size. A battery is the name given two or more connected cells. When we say battery, we often mean cell. बघा, सेल आणि बॅटरी यामध्ये थोडासाच फरक आहे. म्हणजे सेल्सची अरेंजमेंट एकाला जोडून एक अशा पद्धतीने जर केली तर जो सेट तयार होतो, सेल्सचा सेट तयार होतो त्याला बॅटरी म्हणतात. ओके, सेल, when we say battery, it is nothing but a series of cells arranged. Okay, next, current in a circuit. What is current? The electrical current is the flow of electrons around a circuit. Current is nothing but the flow of electron. करंट म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनचं फ्लो जे होतं त्याला काय म्हणतात? करंट. द मोर इलेक्ट्रॉन्स फ्लोईंग थ्रू द वायर पर सेकंड द ग्रेटर द करंट. जितकं जास्त इलेक्ट्रॉन फ्लो होतील तितकं जास्त करंट असेल. द करंट इज मेजर्ड इन एम्पियर्स. त्याचं सिम्बॉल आहे कॅपिटल ए. करंट इज मेजर्ड इन युनिट एम्पियर. लक्षात ठेवायचं, करंटचं युनिट काय आहे? एम्पियर. अँड एमीटर मेजर द करंट. आणि करंट मोजण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं? एमीटर. याचं सिम्बॉल आपण या ठिकाणी दिलेला आहे. इट कॅन बी प्लेस्ड ॲट एनी पॉइंट. महत्वाचा मुद्दा, एमीटर इट कॅन बी प्लेस्ड ॲट एनी पॉइंट इन अ सिरीज सर्किट कनेक्टेड इन अ लूप विथ अदर कंपोनंट. म्हणजे एमीटरची पोझिशन सर्किटमध्ये सिरीजमध्ये कोणत्याही पोझिशनला लावता येते आणि फ्लो ऑफ द करंट कॅन बी मेजर. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे पोटेन्शियल डिफरन्स. व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स? पोटेन्शियल डिफरन्स, that is voltage, is the amount of energy transferred by each unit of charge passing between two separate points of a circuit. Current is intensity of electron flow and potential difference is the amount of energy transferred by each unit of charge passing between two separate points of circuit. It is measured in volt. What is the unit of potential difference? It is volt, and the symbol for it is capital V. And voltmeter is the instrument which is used to measure potential difference. They are connected in parallel to a circuit. Keep in mind that ammeter is connected in a series way, while potential difference measuring instrument which is voltmeter is connected in a parallel to a circuit, which means that they have their own separate branch of the main circuit. They are connected either side of cell or battery. They are connected either side of cell or a battery. Potential difference, it is nothing but the amount of energy transferred by each unit of charge. Okay, and the instrument, the important point is to be remember is instrument to measure potential difference, which is voltmeter. Unit is a volt. For measuring current, it is the instrument use is a ammeter. Symbol is A, and which can be placed at any point in a series. And the potential difference
is measured by voltmeter and which can be placed in a parallel form. Okay. Few rules are there for circuits diagram. Draw a circuit symbol for each component in the circuit. Use a ruler to draw the wires and connect up the symbol. Ruler is a must here, and show the wire to connect the component. Every component of the circuit should be connected by wire. Check that the circuit is closed without break or overlapping wires. Okay, these 3 points has to be remembered while drawing circuit diagram. So friends, thanks for listening, and give your review that how you feel the video. Okay, thanks once again.